संघ आजच्या जेवायला गेले जेवायला गेले वाटते हा कांबळे आला ना अरे मगाशी नव्हता ना तो अरे पॉइंट टेबल 4-1 इथे पाहायला मिळतोय 4 गुणावरती रत्न पिरामिड आणि सिंगल पॉइंट वरती येतो महाबळेश पोलीस संघ एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाले यावेळी सागर कांबळेला इथे प्लेइंग 7 मध्ये आणण्यात गेले म्हणजेच काय आणखी एक कॉर्नर यावेळी दाखल झालेला पाहायला मिळाला मुकद्दस इथे विश्रांती दिली जाते यावेळी जर्सी क्रमांक 4 प्रशांत लोणकर प्रशांतला शांत करण्याची अपेक्षित आहे फक्त समोर तेवढा सागर कांबळे आपल्या कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळतोय तिन्ही बेस्ट रायडर यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर 2 डिफेंडर क्रीडांगणाच्या बाहेर आहेत अजिंक्य पवार राजा गावकर रोहन कमरे परंतु यावेळी जर्सी क्रमांक 9 अथर्व पाडावी कशा पद्धतीने इथे फाईट देतो ते इथे पाहणं आवश्यक असेल त्या दरम्यान इथे केलं गेलं तर सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय सुपर टॅकल आणि ते 2 पॉइंट मिळतील 2 पॉइंट इथे मिळत आहेत सुपर टॅकलचे ते महाबळेश पोलीस संघाला सचिन त्याच्या या विजय क्रमांक 4 पुन्हा एकदा प्रशांत 2-2-2 अशा पद्धतीने यस या विचार एकत्र पुन्हा एकदा पारस 4च्या बचाव फळी विरुद्ध कसा खेळतोय ते पाहूया सचिन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला प्रशांत आहे कॉर्नरीजला जर्सी क्रमांक 7 घालून खेळणारे ते खेळाडू पाहायला मिळतो तो म्हणजे हर्ष गोरे म्हणजे दुसऱ्या जोडीला सौरभ रहाटे इथे मैदानाच्या आतमध्ये सचिनच्या जोडीला इथे पाहायला मिळेल हर्ष आणि सौरभ हे 2 नवीन चेहरे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु सलग अशा चढाई कराव्या लागतात प्रशांतला थोडासा थकलाय दमलाय परंतु थकून आणि दमून इथे चालणार नाहीये पॉइंटची आवश्यकता आहे टूर टाय रेड आहे पंकजच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न बेस्ट कॉर्नर टॅकर त्याच्या जोडीला आपल्याला पारस पाहायला मिळतोय मध्यभागी विपुल आणि त्याच्या जोडीला फैजल जेठे कॉर्नर पारस पाटील आणि त्याच्या जोडीला आपण पंकज सक्सेसफुल ठरला टॅकल प्रशांत मैदानाच्या बाहेर जाईल थोडासा थकला होता दबला होता परंतु रेड खेळणं त्याला अनिवार्य होतं आणि त्यासाठी थर्ड रेड साठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि इथे कुठेतरी चूक झाली आणि प्रशांत इथे गालत झाले आहे सुपर टॅकल ऑन असताना पारस यावी चढाई करताना हर्ष गोरेच्या दिशेने चाललेली घोडी आणि त्या दरम्यान डॅश करण्याचा प्रयत्न मिडल लाईन क्रॉस आहे
पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा पाहूया. 3+2 5 ऑल आउट होतो इथे. अफलातून कामगिरी पाहायला मिळाले. सुपर डुपर हिट रेट पाहायला मिळते. पारसचे पारस रायझिंग स्टार ऑफ मिरजोळा ही ओळख राहिली या खेळाडूची आणि तमखम दाखवला गेला याच्या माध्यमातून. शानदार आणि त्यानंतर फ्लंगा करण्याचा प्रयत्न. पंकजला स्वतःवरती नियंत्रण राखणं अपेक्षित होतं. खूप ऍडव्हान्स मध्ये आला. फ्रंटला आला. ब्लॉक करण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. शोल्डर लॉक करण्याचा प्रयत्न, चेस्ट लॉक करण्याचा प्रयत्न होता तो पंकजचा असफल ठरलाय. रोहन गबरेने आपली पॉवर दाखवली आणि माघारी परतलाय. सक्सेसफुल रेडी पाहायला मिळते. अथर्व जर्सी क्रमांक 9 खेळणारा चढाई बघू. या चढाई खतरनाक आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य पवार आहे कॉर्नरला. सावध आणि तेवढा डिफेन्सिव्ह खेळ इथे अपेक्षित असेल. आणि सलग अशा चढाई करताना इथे दिसतोय. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणं आणि तो वारंवार प्रयत्न करत पहिल्यांदा तो अनसक्सेस ठरला होता परंतु त्यानंतर सक्सेसफुल ठरलेला पाहायला मिळालाय आणि वारंवार प्रयत्न इथे करताना दिसतोय तो रोहन. नवीन निराशा आपल्या कामगिरीवरती आणि इथे चांगलं ब्लॉक केलं जाते. रोखले गेले. सक्सेसफुल ठरतोय का टॅकल. यस यावेळी पारस इथे गारद झालाय. मिडल लाईनच्या दिशेने परतला होता. ऑन दी लाईन ही पाहायला मिळाला परंतु लाईन क्रॉस केली गेली नाहीये. त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागते. पारसला पॉईंट इथे मिळालाय. महापुरुष पोलीस रत्नागिरी संघाला रोहन गबरे एक खेळाडू इथे गारद केला जातो. एक बेस्ट रायडर, एक कॉर्नर अटॅकर यावेळी मैदानाच्या बाहेर जाईल. सागर कांबळे कारवांची वाडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू जो कॉर्नरची भूमिका इथे बजावतोय. दुसऱ्या बाजूला फैसल जेटीला इथे आपण पाहतोय. मध्यभागी विपुल आहे. ऍडव्होकेट स्वरूपीरचे कॉर्नर इनला. अथर्व पाडावे दुसऱ्या कॉर्नर इनला. रोहन गबरे रेड वॅलेट करून मिडल लाईन वरती येतोय. 23 ते 24 सेकंद त्याने इथे घेतली. त्याला माहिती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये राहणं इथे अपेक्षित आहे, आवश्यक आहे आणि त्यासाठी चाललेला प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कधी सर्वात मोठं यश आहे ना ते खूप अपयशानंतर इथे मिळत असतं. सुरुवातीचा पडाव आपल्याला अपयशाचा जरूर इथे ठरतो परंतु त्यानंतर आपल्याला यश कसं मिळवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न खूप महत्वाचा इथे ठरतोय. नवीन चढाई करताना भिडेला क्रॉस केले. चढाई थोडी थोडी माघारी परतलाय. यावेळी थर्ड रेड साठी आत्मावल्या गेले तो राजा गावकर याला. राजा गावकर विरुद्ध हा डिफेन्स तगडा राहिलेला पाहायला मिळतोय तो रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाचा आणि सागरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. चांगली चढापट. फैसल जेटीचा पुरेपूर प्रयत्न परंतु कव्हर फील्ड इथे नव्हती. परफेक्ट टायमिंगला कव्हर इथे मिळाली नाहीये. मैदानाच्या बाहेर जातील ते दोन खेळाडू सागर आणि त्याच्या जोडीला फैसल जेटी. शोल्डर लॉक केले परंतु हँड मध्ये बघू शकला नाही आणि त्यानंतर आणखी एक मोहरा इथे गारद होईल. आणखी एक अफलातून टॅकल. अथर्व पाडावे मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट इथे मिळेल टॅकल स्वरूपात. हर्ष गोरेच्या माध्यमातून चांगला प्रयत्न सक्सेसफुल ठरलेला प्रयत्न आहे. विपुलच्या दिशेने जातोय तू यावी रोहन. ओहो स्वरूप यावी काय होल्ड करण्यामध्ये खाली झुकला होता. काय होल्ड करण्याचा प्रयत्न होता सफल ठरला. सक्सेसफुल ठरला रोहन आणि यावी ऑल आउटची परत फेड ऑल आउट करण्याचा इथे मानस आखला गेलाय पहिल्या काहीच मिनिटांमध्ये आणि त्यानंतर इथे काय केलं जातं ते विपुल याला. एक बोनस पॉईंट इथे मिळतोय. एक बोनस पॉईंट इथे मिळालाय आणि एक टॅकल पॉईंट इथे मिळतो महापुरुष रत्नागिरी संघाला. पॉईंट टेबल 10-12 2 गुणांची बढ़त यावेळी उलटफेर झालेला पाहायला मिळतोय. यस पुन्हा एकदा बघूया मॅचच्या दिशेने. पारस याआधी पारसला टॅकल करण्याची किमिया इथे केली होती आणि त्यानंतर डिस्ट्रॉय झालेला संघ इथे पण पाहिला होता. त्यामुळे हा महत्वपूर्ण रायडर ठरलाय. दुखी ठरलाय आणि इथे मात्र चांगला बचाव इथे घेतला जातोय. ऑफिशियल टाइम ऑफ त्यामुळे घेतला जाईल ऑफिशियल टाइम ऑफ. महत्व त्याही पेक्षा सरस खेळ इथे होणं गरजेचं असणार आहे. यावी रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाला
आणि यावी रोहन गमरे चढाई करताना जिंकण्याची मजा तर तेव्हाच येते ज्यावेळी सगळेजण आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच दरम्यान रोहन गमरेचा टॅकल इथे पाहायला मिळतोय. एक सक्सेसफुल पाहायला मिळाला टॅकल आणि इथे घेतला जातो टाइम ऑफ इथे घेतला गेला चर्चा करण्यासाठी. या स्पर्धेतला परंतु दुसरा संघ कोणता ठरतोय या चालू असलेल्या सामन्यामध्ये इथे पाहायला मिळेल. यावेळी क्रीडांगण व्यवस्थापन इथे पाहिलं जातंय. अतिशय अप्रतिम कामगिरी यावेळी जय भैरी मित्र नाहीये पडेल ते काम करताना इथे दिसत आहेत. लाईन मारायचे लाईन मारताना इथे दिसत आहेत आणि हे महत्वाचं आहे. हे मंडळ जेव्हा एकत्र काम करत असताना तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात ज्या इथे मैदानाच्या आतमध्ये या मंडळाकडनं झालेल्या पाहायला मिळत आहेत. जय क्रमांक 14 पारस यावेळी कॉर्नरिंगच्या दिशेने जे फुटवर्क अपेक्षित होते ते झालं नाहीये. राजा गावकर यावेळी चढाई करताना मैदानाच्या आतमध्ये झाला इथे दाखल. काही चुका ज्या झाल्या त्या पुन्हा इथे करून चालणार नाहीयेत. रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला एकजुटीने लढावं लागेल प्रयत्न इथे करावे लागतील आणि त्या दरम्यान शिकाती संधी होती प्रशांत सागरच्या हातातून एक चांगली संधी आणि त्यानंतर विपुल येतोय फ्रंटला सपोर्ट इथे पाहायला मिळाला अथर्वचा सक्सेसफुल टॅकल. राजा गावकर मैदानाच्या बाहेर एक पॉईंट इथे मिळालाय. यावेळी थर्ड रेड साठी पारस रॅपिडली 5 चिपाच्या फुले मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य पवार एका बाजूला तो यावेळी सचिन सक्सेसफुल मगर मिठी आणि त्यानंतर होल्ड केलं गेले हर्ष गोरे आणि त्याच्या जोडीला इथे पाहायला मिळाला तो अजिंक्य पवार. त्यावेळी सक्सेसफुल ठरला टॅकल. मैदानाच्या बाहेर जातोय पारस पाटील. महत्वाचा मोहरा इथे गारद झाला. बेस्ट रायडर रत्नदीप संघाचा या क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. अडचणीमध्ये येणार आहे आता संघ. रोहन गमरे एका बाजूने करेल वाद दुसऱ्या बाजूने अजिंक्य पवार जलवा या दोघांचा इथे पाहायला मिळतोय. सागर कांबळेच्या दिशेने चाललेली खेळी कॉर्नरिंगच्या दिशेने अथर्वच्या नजरे घालून इथे बोनसरेम करण्याचा चाललेला त्याचा प्रयत्न. यावेळी बॅक किक उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळी सरळ लातेने पॉइंट निघत नाही ना त्यामुळे उलटे लातेचा वापर करावा लागतो आणि तोच प्रयत्न इथे केला होता रोहन गमरेने. परंतु नशिबाची साथ आणि पॉइंटचा हात मात्र इथे मिळाला नाहीये. एमटी पाहायला मिळाली. स्वरूप बीजे स्वरूप 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 स्वरूपला आपलं दाखवावं लागेल ग्रुप. यावेळी बॅक दाखवली गेली होती. एक संधी इथे निर्माण होऊ शकली असती परंतु ज्यावेळी स्वरूप इथे चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. मिडल लाईन वरती राहिल्या उभा मिडल लाईन क्रॉस करून ते माघारी परततोय. एमटी पाहायला मिळते. त्या दरम्यान रोहन गमरे यावेळी चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. 6च्या बचाव फळी विरुद्ध 6 यावेळी रोहन सागर कांबळेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. सागर कांबळेला चॅलेंज इथे देतोय. कव्हर मध्ये विपुल आहे आणि विपुलच्या सागर कांबळे आपला जन्म दाखवताना इथे पाहायला मिळालाय. अफलातून टॅकल नजर हटवली आणि दाद दिले रोहन गमरेनेही. ज्या पद्धतीने त्याने अटॅक केला शानदार अटॅक आहे आणि सरप्राईज ठरलाय तो रोहन गमरे. याच्या अचंबित करण्यातून टॅकल इथे पाहायला मिळतोय. सागर कांबळे महत्वाचा मोहरा. राजा गावकर रोहन गमरे मैदानाच्या बाहेर आहेत. ऍडव्हान्टेज आहे इथे रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला कारण दोन्ही बेस्ट रायडर मैदानाच्या बाहेर गेलेत. प्रशांत लोलकर हा एकमेव रायडर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. त्या रूममध्ये 4 खेळाडू डिफेन्स आहे आणि यावेळी पारसला यादी टॅकल केलं गेलंय परंतु अजिंक्य पवार पासून दूरवरती खेळण्याचा त्याचा इथे इरादा आहे. सचिन आहे जो दुसऱ्या कॉर्नरला इथे पाहायला मिळेल. 2-2-1 अशा पद्धतीने फील्ड असताना पारस यावेळी कोण नाही धोका न स्वीकारता चढाई पुढे करून माघारी परतले. एमटी पाहायला मिळाली. यावेळी प्रशांत लोलकर शांतता प्रिय असा खेळाडू आहे. शांतीत क्रांती कशी करायची हे याला माहिती आहे आणि इथे तो शांतपणे खेळतोय आणि महत्वाचं आहे कारण कबड्डीमध्ये तुम्ही जेवढे गरम व्हाल जेवढे तापले जाल तेवढे बाहेर फेकले जाल. ज्याप्रमाणे लोखंड गरम केलं जातं आणि लोखंड गरम झालेल्या लोखंडाला आपण पाहिजे तसं वळवू शकतो त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही गरम झाला तर तुम्हाला समोरचा संघ पाहिजे तसा वापर करून घेत असतो. ते करून चालणार नाहीये. यावेळी पारस चढाई करताना अजिंक्यच्या दिशेने झालेले फुटवर्क आहे. फ्रंट ब्लॉकला येतोय. एक चांगला झडा बनवला त्यानंतर सक्सेसफुल ठरते का नाही ते पाहायचंय. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. यस 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 जर्सी क्रमांक 7 यावेळी मैदानाच्या बाहेर जाईल. हर्ष गोरे यावेळी मैदानाच्या बाहेर जाईल आणि त्या दुसऱ्या बाजूने पारस एक बेस्ट डिफेंडर मैदानाच्या बाहेर जातो. एक बेस्ट रायडर यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जातोय आणि यावेळी राजा गावकर कामाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आदर्शवान खेळाडू आणि त्यानंतर महापुरुष पोलीस संघासोबत जोडला गेलाय. आपला खेळाडू यावेळी फैसल जेठे रनिंग टोटलचा शिकार ठरतोय. फैसल
पॉइंट गोस टू महापुरुष पोलीस. फैजल मैदानाच्या बाहेर गेलाय. अथर्व पाडावे शानदार खेळ रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न सचिन साळवीच्या दिशेने ते पाहायला मिळालाय. कॉर्नरचा खेळाडू इथे आपल्याला सचिन पाहायला मिळतोय. अथर्व मिडल लाईन मध्ये येऊन राहतो इथे उभा. थोडासा वेळ इथे त्याने घेतलंय. यस सलग अशा चढा इथे पाहायला मिळते. न थकता न थमता तो चढा इथे करतोय. आणि याला इथे माहिती आहे न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणारा समोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. आणि या नशिबाला हरवण्याचा प्रयत्न या रोहन कमरे इथे करतोय. कारण सातत्यपूर्ण त्याच्यावर चढा इथे चालल्या आहेत. सलग अशा चढा इथे चालल्या आहेत. काही सक्सेस ठरल्या काही अनसक्सेस ठरल्या परंतु तो सातत्यपूर्ण चढाया करतोय. मध्यंतरासाठी थांबवला गेला इथे खेळ. पॉईंट टेबल आहे 15-17. 15 पॉईंट मध्ये रत्नदीप क्रीडा मंडळ. 17 गुणांमध्ये येतो महापुरुष पोलीस. इथे असताना पॉईंट टेबल 17-15. 17 गुणांमध्ये महापुरुष पोलीस. 15 गुणांमध्ये आहे यावी रत्नदीप क्रीडा मंडळ संघ. यस यावी दोहन वन मॅन शो वन मॅन आर्मी. बेस्ट रायडर ऑफ महापुरुष पोलीस. थोडा इकडे इथे दाखल होतोय. यावी रत्नदीप क्रीडा मंडळाला गेम मध्ये चेंज करावा लागेल. प्लॅन मध्ये चेंज करावा लागेल. आणि नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाहीये. हे एकदा मनाशी पक्क केलं की आपला विजय हा नक्की आहे. तो इथे कुठेतरी मनाशी पक्क करावा लागेल. आत्मविश्वास वाढवावा लागेल. गेम प्लॅन चेंज करावा लागेल. आणि एकाच पद्धतीने एकाच रणनीतीने जर तुम्ही समोरच्यावरती हल्ला करत असाल तर तो तुमचा वीक पॉईंट तो ओळखून घेतो आणि त्यानंतर तुमच्यावरती तो हल्ला करत असतो. ती चूक इथे रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला करून चालणार नाहीये. कारण समोर रोहन गमरे आहे आणि राजा गावकर सगळे धुरंधर खेळाडू आहेत. यावेळी स्वरूप बिरजेने मात्र या सिरीज मध्ये या स्पर्धेमध्ये थोडस निराश केलंय. कारण ज्या पद्धतीने स्वरूप बिरजेचा खेळ आपण तालुका पाहत आलाय तो खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाहीये. त्यामुळे थोडस निराश केलंय. एक रेड त्याची सुपर डुपर हिट ठरले जरूर. एक रेड त्याची जरूर सपोर्ट ठरले परंतु एका रेडवरती सामने जिंकले जात नाहीयेत. त्यामुळे सातत्यपूर्ण खेळ त्याच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. यस यावी जन्म क्रमांक 9 राजा यावी चढाई एकत्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र सेल्फ आउट झालाय. धुतला गेला तो मॅट मध्ये आणि त्यानंतर फिरला गेला तो पाय आणि त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलं ते राजा याला. चला इकड्यासाठी पारस अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय सामना. सेकंड आपला 17 ला झालेली सुरुवात. क्वार्टर फायनलचा सामना आहे. सेमी फायनल मध्ये एंटर करायचे आपल्या संघाला आणि त्यासाठी पारसचा चाललेला प्रयत्न. रनिंग अँड सचिन साळवी या रनिंग अँड शिकार ठरतोय. मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट. पॉइंट टेबल 17 ऑल. 17 कोण कुणाला बंडाने ते खतरा नाही ते पाहणं आवश्यक आहे. पॉइंट टेबल 17 ऑल. 17 इथे पाहायला मिळतोय. आणि या खतरा निर्माण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो रोहनचे चाललेले प्रयत्न. सागर कांबळेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. यस इथे बोनस पॉइंट मिळतोय. इथे बोनस पॉइंट मिळालाय तो महापुरुष पोलीस संघाला. त्यावेळी सरळ टचिंग पॉइंट मिळत नाही. त्यावेळी बोनस पॉइंट साठी प्रयत्न करायचा असतो आणि तो प्रयत्न इथे केला गेलाय. 2-1 अशा पद्धतीने फील्ड प्रशांतच्या दिशेने ढिपली जाण्याचा प्रयत्न. इथे चुकलाय. अजिंक्य पवार डबल माइंडेड होता. आत्मविश्वास कमी उत्साह जास्त या टॅकल मध्ये त्यामुळे असफल ठरलाय तो अजिंक्य. पॉइंट इथे मिळतो नंतर क्रीडा मंडळ संघाला आणि सक्सेसफुल ठरतो तो पारस पाटील. सिंगल पॉइंट इथे मिळालाय. आणि या विजय क्रमांक 1 एका बाजूने रोहन कमरे तर दुसऱ्या बाजूने पारस पाटील. पारस विरुद्ध रोहन अशी चाललेली लढत. आणि या अथर्वच्या नजरेकडून बोनस नेम खेळण्यासाठी प्रयत्न. जे फुटवर्क अपेक्षित होतं ते झालं नाहीये. ऍट अ टाइम दोन्ही फूट एक ऍट अ टाइम लँड झाले. त्यामुळे अप अँड डाऊनचं फुटवर्क तिथे रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाहीये. त्यामुळे सागर कांबळे यावी चढाई करताना यावी स्वतःचा बचाव करतोय. प्रशांत लोणकर डबल अँकल लोड करण्याचा प्रयत्न इथे त्याचा असफल ठरलाय. सक्सेसफुल ठरतोय तर सागर 1 पॉइंट इथे मिळतोय. रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला रिलाइज झाले तो पारस प्लेन 7 मध्ये इथे दाखल होईल. आणि दुसऱ्या बाजूने रोहन कमरे यांनी चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. फुल स्क्वॉड. दोन 1-2 आहे इथे फील्ड.
हा भरपूर त्याच्यात ती वेगळी भराडी वेगळी त्याच्यात टचिंग पॉइंट घेण्याचा खरेल काही प्रयत्न खतऱ्याची गड्डी आणि बॅक किक लागवण्याचा प्रयत्न यावी आणि यावी चॅलेंज दिलं गेलं होतं. सेल्फ आउट होईल. लॉबीच्या बाहेर कम्प्लिटली बाहेर फेकला गेला. मिडल लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र ऑल आउट झालाय संघ तो महापुरुष पोलीस संघ इथे ऑल आउट. पॉइंट ताजा गावकर याचा कुटुण्या यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहन चढाई करण्यासाठी जे प्रयत्न करतोय बॅकिंग लागण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चॅलेंज उभं करण्याचा प्रयत्न इथे पूर्ण कव्हर फील्डला आणि यावेळी काय घडलंय सरस आहे खेळ. 1 2 आणि त्यानंतर इथं 3 सुपर रेड महत्वाक्षणी महत्वपूर्ण केली गेली रेड इथे पाहायला मिळाली. प्रयत्न केले गेले होते चौडा काढण्याचा परंतु तेवढ्या ताकदीने तेवढ्या स्पीडने तो माघारी परतला. मिडल लाईन जम्प करून क्रॉस केली आणि सक्सेसफुल रेड सुपर रेड इथे पाहायला मिळाली होती रोहनची. ही खासियत आहे रोहनची आणि इथे काय घडलंय एक पॉइंट इथे मिळणार आहे. खूप फ्रंटला आला आणि ते चूक झालेली पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर जावं लागते ते बी हर्ष गोरे याला चूक झाली ते कम्प्लिटली फ्रंटला आला परंतु तिथे चलाखी दाखवली गेली. रोहन चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न. दोन एक दोन अशा पद्धतीने फील्ड आहे. पाच बचा पुढे असताना अथर्व वरती राहिले उभा. हाय व्होल्टेज ड्रामा हाय व्होल्टेज सामना आहे. यावेळी चढाई पूर्ण करून माघारी परतोय. पॉईंट टेबल 22-25 3 गुणांची बढ़त आहे. रत्नदीप क्रीडा मंडळ संघाकडे पिछाडी मध्ये महापुरुष पोलीस संघ असताना प्रशांत रेड बॅलेट करून माघारी परतले. एमटी रेड इथे पाहायला मिळते. रोहन वरतीच एकट्यामध्ये आहे बार कारण इथे प्रशांत लोणकरची ही जादू पाहायला मिळाली नाही. राजा गावकरी इंजर्ड होऊन मैदानाच्या बाहेर गेले त्यामुळे प्रशांतला इथे आपल्या संघासाठी दमदार कामगिरी करणं अपेक्षित आहे. करावीच लागेल पण यावेळी पारस आहे. युटर्न घेताना इथे आपल्याला पाहायला मिळाला. रेड करत असताना एक युटर्न तेवढाच महत्वाचा इथे असतो. कधी कधी अडचणी येत असतात सतत अडचणी येत असतात आणि येणाऱ्या अडचणी कधी कधी देव तुमची परिस्थिती बघत नाही तर तुमची मनस्थिती बदलण्यासाठी या अडचणी निर्माण करत असतो आणि त्या मनस्थितीवरती तुम्हाला इथे वर्चस्व राखावं लागेल. पुन्हा एकदा अथर्व चढाई करण्यासाठी इथे दाखल होईल. स्वप्न बघणं कधीही चांगलं परंतु स्वप्न बघत असताना स्वप्नांचा पाठलाग करणंही तेवढंच महत्वाचे असतं. सक्सेसफुल ठरणार आहे रेड. दोन मोहरे इथे गारद होतील. एका बाजूने अजिंक्य पवार तर दुसऱ्या बाजूने सचिन साळवी दोन्ही कॉर्नर अटॅकर क्रीडांगणाच्या जातात बाहेर. या रेड साठी प्रशांत लोवलकर इथे येतोय. महत्वपूर्ण टॅकल आणि त्या घेतले गेलेले 2 पॉइंट इथे पाहायला मिळाले. टॅकल करण्याचा फसलेला प्रयत्न आणि सक्सेसफुल झालेली रेड. त्यामुळे एक चांगली झेप घेताना रत्नदीप क्रीडा मंडळ इथे पाहायला मिळेल. एक बोनस पॉइंट इथे घेतलाय. एक बोनस पॉइंट इथे मिळतोय. पॉइंट टेबल 23-27 आणि यावेळी प्रशांत सागर प्रशांतच्या दिशेने खरं एकमेव रायडर प्रशांत आहे आणि इथे चुकलाय जर्सी क्रमांक 11 एक मोरा इथे गारदील. एक पॉइंट इथे मिळेल. प्रशांत एकमेव रायडर आहे जो आपल्या संघासाठी पॉइंट मिळवून देईल का ते इथे पाहणं गरजेचं आहे. करण्याचा प्रयत्न यावेळी पारस खूप मोठी चूक. पारस मैदानाच्या बाहेर एक डिफेंडर रिलेव्हन मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळी सौरभ रहाटे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला हर्ष गोरे इथे पाहायला मिळेल आणि त्याच्या जोडीला प्रशांत आहे. यावेळी हर्ष गोरे कशा पद्धतीने खेळतोय इथे पाहूया. कशा पद्धतीने डिफेन्स करतोय. फ्रंट लॉक करण्याचा प्रयत्न परंतु मिडल लाईन क्रॉस झाले का. रायडर सेफ आहे आणि यावेळी हर्ष गोरे मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट इथे मिळेल रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. प्रशांतने आतापर्यंत 2 चढाई केल्या. दोन्ही सक्सेसफुल इथे ठरले आहेत. पारस रिलेव्हन मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो यावेळी सेफली राहील. सोलो मध्ये पाहायला मिळेल परंतु यावेळी प्रशांत कोणाला टार्गेट करेल. बोनस इथे दिला जाईल कारण टचिंग पॉइंट दिला तर एखादा खेळाडू रिलाय होईल. यस इथे बोनस पॉइंट मिळतोय. इथे बोनस पॉइंट मिळालाय.
दोनचं डिफेन्स आणि चढाई करण्यासाठी यावी सागर. 25-29 4 गुणांची पडत अजूनही रत्नदीप संघाकडे. सागर कांबळे यावी चढाई करताना कारवांची वाढीचा आहे हिरो आणि त्यानंतर इथे मात्र असफल ठरणार आहे तो सौरभ रहाटेची ही सुसाईड म्हणावी लागेल, आत्महत्या. कारण इथे आवश्यकता नव्हती, थोडासा संयम दाखवणं अपेक्षित होतं, ते इथे दाखवलं गेलं नाहीये. प्रशांत लोलकर पुन्हा एकदा या मॅच मध्ये हा संघ ऑल आउट होतो की काय पडलाय प्रश्न सेकंड हाफ मध्ये. यस टचिंग आहे सागर. आणि इथे चौडा काढण्याचा खेळ यस मागे खेचलं जाते, परंतु त्यानंतर सक्सेसफुल ठरले ते रेड. 1 पॉईंट इथे मिळतोय. रिलायन्स झाले रोहन यावी चढाई करण्यासाठी. पॉईंट टेबल 27-31 4 गुणांची पडत असताना रोहनकडे आहे सर्वांचं लक्ष. हा हिरो बनेल का झिरो बनेल, कारण इथे जर 4 पॉईंट पेक्षा एका दुसरा पॉईंट घेतला तर जरूर हिरो बनणार आहे, पण तिथे टॅकल केला गेला तर मात्र झिरो बनू शकतो. आणि सागर कांबळेच्या दिशेने चाललेली खेळी यावी पाहायला मिळते. रोहन कांबळेची कव्हर फील्डला त्याने देतो आणि फैजल जेटीला अटॅच केलंय. बोनस प्लस 1 पॉईंट, 2 पॉईंट इथे मिळत आहे. एक खेळाडू रिलाईव्ह झालाय. डू और डाय अशा पद्धतीने लढायचंय, करायचंय नाहीतर मरायचंय, नाहीतर सरळ घरचा रस्ता धरायचाय. त्यामुळे इथे मात्र कोण कशा पद्धतीने खेळते ते पाहणं गरजेचं असणार आहे. दोन्ही एक बेस्ट राहिले, एक बेस्ट डिफेंड आणि ते चूक झाले सचिनचे. शोल्डर हँड होल्ड करायचा होता, शोल्डर होल्ड करायचे होते, असफल ठरतो सचिन. 30-29 शेवटची 5 मिनिटं. अटीतटीची ही 5 मिनिटं झाली. असफल ठरेल तो रोहन. सक्सेसफुल सागर कांबळे. 1+2 3 पॉईंट इथे मिळतात. ती अभिगत क्रीडा मंडळ संघाला. पॉईंट टेबल इथे बदल पाहायला मिळेल. पॉईंट टेबल 30-35 30-35 दरम्यान केला गेलेला टॅकल फारच इथे कारद होईल. सिंगल टॅकलचा पॉईंट इथे मिळेल. यावे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पारस मैदानाच्या बाहेर रोहन गबरे यावी चढाई करण्यासाठी इथे एंटर होईल. 6ची बचावफळी इथे पाहायला मिळेल. एका बाजूला पंकज, दुसऱ्या बाजूला सागर कांबळे, मध्यभागी फैजल जेटे आणि त्याच्या जुळलेले विपुल आहे. आणि अथर्व पाणावे कॉर्नर इनला खेळत असताना स्वरूप भिलचे यावी लेफ्ट कॉर्नर इन. पंकज इथे चूक करताना पाहायला मिळालाय. पंकजच्या माध्यमातून थोडीशी काही इथे झालेली पाहायला मिळते. पॉईंट टेबल 33-35 लास्ट 4 मिनिट्स. चांगला प्रयत्न आहे. स्वरूप भिलचे ऑन दी मार्क चढाई करण्यासाठी. सक्सेसफुल टॅकल आहे. चांगला टर्न इथे पाहायला मिळतोय. हर्ष गोरेच्या माध्यमातून घेतला गेलेला टर्न, त्यामुळे गारद झालेलं स्वरूप भिलचे आणि महत्वाचा मिळालेला हा पॉईंट. पॉईंट टेबल 34-35. सामना जर आवडला असेल तर जरा जोरदार ठरवतो देत. अफलातून चाललाय सामना. गाडी की टक्कर कडवीतून गरमागरम सामना इथे पाहायला मिळतोय. 34-35 एका पॉईंटची पडत आहे रत्नदीप क्रीडा मंडळ संघाकडे. चढाई करण्यासाठी यावी येतोय रोहन कांबळे. यावी हा एक्का आहे हुकमाचा, जो इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा एक्काचा इथे कारच झाला तर चित्र बदललेलं पाहायला मिळेल. आणि यावी रनिंग अटॅच करतोय. फैजल जेटीला अटॅच केलाय. यावी घेतला जातो का ऑफिशियल टाइम ऑफ. चर्चा इथे होईल. अफलातून चाललेली लढत आहे. या गोष्टी इथे आपल्याला जरूर पाहायला मिळणार. 1 पॉईंट इथे मिळतोय. 1 पॉईंट इथे मिळालाय. इथे शांत राहून खेळणं गरजेचं आहे, कारण जेवढे शांत राहील तेवढे मॅच मध्ये राहाल, जेवढे गरम होईल तेवढे बाहेर फेकले जाल. यावेळी प्रशांत आणि 2 खेळाडू गारत.
सागर आणि त्याच्या जोडीला कर्म 2 पॉईंट इथे महत्वाचे क्षणी प्रशांत यांनी रोहन गमरे रिलाइज झालाय रोहन गमरे मैदानाच्या आतमध्ये असताना पारच येतोय पॉईंट टेबल 36-37 एका गुणाची अजूनही बनत रत्नदीप क्रीडा मंडळ संघाकडे आणि या दरम्यान यदीन पारस खेळायसाठी आले त्यांचा खेळा करायचे शिका जर्सी क्रमांक 7 इथे पाहायला मिळतोय हर्ष गोरे आणि हर्ष गोरेच्या माध्यमातून इथे मात्र पॉईंट मिळालाय रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला काही सामना रंगला इथे क्वार्टर फायनलचा सामना आहे सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ इथे पाहायला मिळतोय सुपर मंडेची सुपर नाईट आणि सुपर मंडेच्या सुपर नाईट मधला चाललेली जबरदस्त फाईटचा मुकाबला रोहन गमरे दिबार सर्व्हिस पॉइंट साठी इथे दाखल होतोय 1-1-1-2 तीन खेळाडू सोलो मध्ये पाहायला मिळतात एक चेंज अटॅक आहे आणि रोहन गमरे मैदानाच्या बाहेर पंकज गगरेच्या माध्यमातून महत्वाच्या क्षणी महत्वाचा मोहरा इथे झालाय कारण पारस रेड व्हॅलिड करेल टाइमपास करेल पॉईंट टेबल 36-39 3 गुणांची लढत आणि शेवटची 2 मिनिटे इथे बाकी आहे कुणाला तरी असा काहीतरी कारनामा करावा लागेल चमत्कार करावा लागेल चमत्काराशिवाय नमस्कार नसतो परंतु इथे नमस्कार करून झालाय आता इथे तुम्हाला चमत्कार करायचा आहे तो चमत्कार करणार कोण प्रशांत लोलकर करेल का ते इथे पाहणं गरजेचं असणार का एकमेव रायडर जो मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे प्रशांत 2-2 वर्षा पद्धतीने फील्ड इथे पुन्हा सजवली गेले पंकज झगडेचा जन्म इथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि तो यांनी एक बोनस पॉईंट इथे घेऊन माघारी परत एक बोनस पॉईंट इथे मिळेल लीड कव्हर करण्याचा त्याचा इथे प्रयत्न असेल आणि आम्ही दुसऱ्या बाजूने सागर कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रेड व्हॅलिड करायची मिडल लाईन वरती यायचा टाइमपास करायचा आणि समोरच्या संघाला रेड साठी इन्व्हाइट करायचं ही गेम प्लॅन रणनीती आखली गेली कारण अंतिम काही मिनिटांमध्ये अशाच पद्धतीचा खेळ ज्या संघाकडे लीड असतो त्या संघाकडे केला जात असतो आणि तो इथे प्रयत्न चाललेला पाहायला मिळतोय शेवटचं 1 मिनिट ते शिल्लक आहे यावेळी प्रशांतला काहीतरी करावं लागेल पुढे काय होणार हे माहित नाही परंतु आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्ट होईल आणि जे करायचंय ते परफेक्ट करायचंय या आत्मविश्वासाने इथे लढायचंय ते प्रशांत लोलकरला आरपारची लढत असताना इथे मात्र 1 पॉईंट मिळणार आहे 1 पॉईंट इथे मिळतोय पॉईंट टेबल 38-39 38-39 थर्ड आहे इथे कोण हो Point equal 39-39 what a match या विचारचा डिफेन्स आहे आणि या चढाई करण्यासाठी रोहन गमरे महत्वपूर्ण ही रेड या रेड मध्ये भविष्यामध्ये